घाण झाले घरामध्ये किडे घुसालो काय करतो चार नंबर मध्ये काही गरीब लोकांना काढून काय समजता त्याच्या नांदी लागते का गरीब लोक काढून काय द्यानच करते ना काढून काय शिकातो लोकांना मी सिद्धांत राजेंद्र चौधरी फुलगाव उपसरपंच. आज सकाळी मी बाहेरून गावात आलो तेव्हा माझ्या घरी वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 मध्ये महिला आल्या. त्यांनी माझ्याकडे अशा कंप्लेंट केल्या की बा गाववाळा आहे, त्या गाववाळा पूर्ण गटारी तुंबल्या आहे आणि बेलवस्तीमध्ये 4 नंबर वार्डात गटारी तुंबून त्यामध्ये एवढे विषाणू आहे आणि ते पूर्ण घरामध्ये फिरत आहे. काय म्हणतात त्यांच्या अळ्या वगैरे सगळं त्यांच्या घरामध्ये फिरत आहे ते आणि पूर्ण म्हणजे त्यांच्या आरोग्याला हानी आहे. पूर्ण अक्षरशः गटारचं पाणी त्यांच्या घरामध्ये घुसतं आहे. कंप्लेंट घेऊन आल्या वारंवार सरपंचांना 2.5-3 वर्ष आले वारंवार अर्ज केले, लेखी चांगलं मौखिक चांगलं, तरी ते काही दखल घेत नाही. प्रत्येक वार्डातील सर्व सदस्यांनी सरपंचाकडे वारंवार तक्रारी केल्या आहे तरी त्यांनी आजपर्यंत काही दखल घेतली नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहे. 2-2 ट्रॅक्टर 2-2 ट्राल्या कचरा भरतील एवढे ढीग गावामध्ये मध्यभागी पडलेले आहे. तरी पण सरपंच त्या गोष्टीची काही दखल घेत नाही. कर्मचाऱ्यांचे पेमेंट होत नाही, का होत नाही हे सदस्य पेमेंट करू देत नाही अशी लोकांना सांगताय, चुकीची माहिती देत आहे. पण त्याचं मागचं मेन कारण असं आहे की बुवा सरपंचांनी 3.5-4 लाख रुपये कोणाला नाही सांगता काढून घेतले आणि त्या कारणामुळे कोणी ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये यायला तयार नाही आणि सही करायला तयार नाही चेकवरती. याच्यामुळे हा जाईल तर ते याच्यामुळे आम्ही घरी बसणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते कोणत्याही चेकवर कर्मचाऱ्यांच्या पगारावर सही करत नाही. त्याच्यानंतर गाव होता आमचा आदर्श गाव, त्या आदर्श गावात कुठे नेऊन ठेवला आहे हे सगळं बघताय लोक. वारंवार त्यांना सूचना केल्या की हे काम करायचं ते काम करायचं, कुठलीही दखल घेत नाही. फक्त जिथे त्यांना पैसा दिसतो आहे तिथे काम चालू आहे. वारंवार चेक काढले जात आहे, कोणाला सांगितलं जात नाही, OTPद्वारे पैसे काढले जात आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरती धापे फुटलेले आहे आणि ठिकठिकाणी जागेवरती आपल्या गावामध्ये कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहे. त्याला वारंवार त्याला फोनवरून सांगितलं, अर्ज देऊन सांगितलं तरी पण ते काही दखल घेत नाही आहे. अक्षरशः स्वखर्चाने कामं केले, स्वखर्चाने गटारी काढल्या आणि कुठपर्यंत गटारी काढणार आता स्वखर्चानं. पण आम्ही दिवाबत्ती माझ्या वार्डामध्ये पूर्ण दिवे लाईट गेलेले आहेत. म्हणजे दत्तू टाकोळे सरांचे वारंवार मला रोज फोन येतात, लाईट आणून पडले मी नाही, पण त्या कर्मचाऱ्याला सरपंचांनी सांगितलं की जाऊ नको तिथे. म्हणजे वरती चढणारा मजूर जो आहे ना त्याला पण दबकवलं जात आहे की जाऊ नको तू, स्वखर्चाने करतोय मी तरी. आता लोकांच्या कंप्लेंटीमुळे आमच्या पण डोक्याच्या वरती झालं आहे. आता लोक खूप कंप्लेंटी घेऊन येतात आणि त्याच्यासोबत आम्हाला पण ओरडायला लागले लोक. आता त्यामुळे मी आता काय करणार आहे, पब्लिकचा सहारा घेऊन पूर्ण गावातली घाण गोळा करणार आहे आणि ग्रामपंचायतमध्ये टाकणार आहे किंवा सरपंचाच्या दारी टाकणार आहे. जर 3 दिवसात गावातली घाण सफा नाही झाली तर गावातले पूर्ण कचरा हा सरपंचाच्या दारी किंवा ग्रामपंचायतच्या गेट समोर पूर्ण ट्रॅक्टरमध्ये भरून उभारणार आहे. त्या पांडुरंग चौधरी वार्ड नंबर 3 आणि आणि एक बाबा आणि एक सिद्धांत राजेंद्र चौधरी यांना मी सांगून थकली आणि त्याच्यानंतर सरपंच तर गोटच घेत नाही. इथली दुर्गंधी आहे. मा शेजारी मी एकटी राहते, मला मुलगा वारलेला आहे, पती वारलेला आहे, मला काल ती आजारी पडली. आशिष शिंदेनं मला 5 वाजता रिक्षाकडे दवाखान्यात नेली आणि मला जर एवढी घाणचा वास येतोय तुम्ही मलेरिया डायरिया झाला तर हे लोक मला पैसा लावतील का? लोक ते सरपंच केला, सरपंच एकही काम करत नाही. त्या संडाशीमध्ये शेपटीचे किडे चालत आहे, माझ्या दारी शेजारी घाण आहे तिथे पण शेपटीचे किडे चालतात. एवढा दुर्गंधी घाण वास येतो की आम्हाला जेवण सुद्धा जात नाही. कितीदा फोन केलं मी स्वतः तरी मिटिंगला हजर राहते, मासिक मिटिंग ग्रामसभा, तरी तो कोणत्याच गोष्टीला दाद देत नाही. तो या बॉडीचं नाव दर्शवतो. या बॉडीनं मान्य केलं, लेखी दिली आमच्या सह्या घिसन, तरी बी तो आमचं काम करत नाही. तो नुसतं तो स्वतः पैसे खातो आणि या बॉडीचं नाव दर्शवतो, गेले पैसे देत नाही म्हणून हे काम करून देत नाही. किती दिवसापासून घाण पडली? हे घाण कमीत कमी 4-6 महिने झाले पडली आहे. हा येईल विचारा. डिझेलले पैसे ने, माणसं ने, कर्मचाऱ्याचे पगार पगार ने,
मग आता काय आम्ही ना काय घरपट्ट्या भरेल नाही आणि ते माफ करीस ना आता काहीच नाही म्हणता. त्याला म्हटलं होत असलं तर करा, राजीनामा करीस घरी बसा. कर्मचाऱ्याचा पगार होता नाही तर काय सांगितलं लोक नाही तर सरपंच निवडून दिला आम्हाला, तर सरपंच बंदिस्त पाहिजे. पहिल्यांदा त्या लोकांच्या नावानं बोंबलत पण तेवढे गाणं होऊ देत ना. ते खात पण काम करत, हा खाऊन काम करत नाही. तुमच्याकडे होईन ते करा, मला पोलीस स्टेशन याचा व्हिडिओ घ्या एक फोटो. हा याचा व्हिडिओ करा बघा. पहा सर्व दुर्गंधी की चवट लोक खांबापासून इकडे दिवसात कचरा भरायला घाललं तर ठीक, नाही तुम्ही स्वतः ट्रॅक्टर लावते भाड्यानं आणि हा कचरा भरीसन मी ग्रामपंचायतच्या दरवर्षीच टाकते, तरच म्हणे मी हा सरपंच आणि या गावचे सदस्य मेंबर, तरच त्याची पुरी करीन मी. मत घेणे असेल तर आधार घरायला लाथा मारता, असं नाही मत द्यायचं काकू तसं द्यायचं आणि काम करायला का त्याच्या